जागतिक तेल संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतीयांना सोनं खरेदी टाळण्याचं आवाहन केल्यानंतर केंद्र सरकारवर विरोधकांनी टीकेची झोड उठवली। पंतप्रधान मोदी यांच्यावर विरोधकांनी आरोपांची तोफ डागताच भाजपने त्याला पलटवार देणारी पोस्ट केली। माजी पंतप्रधान इंदिरा गांधींनी 1967 साली अर्थव्यवस्थेचं रक्षण करण्यासाठी भारतीयांना सोन्याची खरेदी थांबवण्याचं आवाहन केलेलं होतं, अशी पोस्ट मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाली। इंदिरा गांधींनीही सोनं खरेदी थांबवण्याचं केलं होतं आवाहन। अर्थव्यवस्थेच्या रक्षणासाठी 1967 मध्ये इंदिरा गांधी यांचं देशवासियांना आवाहन। पंतप्रधान मोदी यांच्या आवाहनानंतर भाजप नेते टीकेचे लक्ष्य। जागतिक तेल संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारतीयांना सोनं खरेदी टाळण्याचं आवाहन केलंय। मोदी यांनी भारतीयांनी चैनीच्या वस्तू आणि ऐशोआरामी जीवनमान सध्या न जगण्याचं आवाहन केलंय। मोदी यांच्या आवाहनावरती संपूर्ण देशभरात टीकेचा सूर आळवला गेला। भाजप सरकारवर जोरदार टीका होत असतानाच माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी 1967 मध्ये तसंच आवाहन केल्याचा दावा आता भाजप नेत्यांनी केलाय। भाजपने 1967 साली देशात झालेल्या सोनं खरेदी बंदीचा दाखला या निमित्तानं दिला। त्या काळीही देशाची अर्थव्यवस्था चिंताग्रस्त होती असा दावा आत्ता केला जातोय। 1967 सालीही भारताच्या परकीय चलन साठ्यावर तीव्र दबाव होता। 6 जून 1967 रोजी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशवासियांसाठी एक निवेदन केलं होतं। त्या निवेदनात त्यांनी आपण आपल्या परकीय चलनाच्या बाबतीत एका अत्यंत नाजूक परिस्थितीत आहोत। सोन्याच्या आयातीमुळे आपल्यावरील भार मोठ्या प्रमाणात वाढतो, त्यामुळे मी आपल्या सर्व नागरिकांना आवाहन करते की त्यांनी दागिन्यांच्या स्वरूपात असो वा इतर कोणत्याही स्वरूपात सोनं खरेदी करू नये। ही राष्ट्रीय शिस्त आणि त्यागाची वेळ आहे, असं म्हटलं होतं। त्यावेळी देशाच्या आर्थिक कल्याणासाठी जनतेचे सहकार्य आवश्यक असल्याचा युक्तिवाद करत सरकारनं सुवर्ण नियंत्रण आदेशांतर्गत आधी निर्बंध लादले। त्यावेळी संपूर्ण भारत तीव्र परकीय चलन तुटवडा, वाढता आयातीचा भार आणि आर्थिक अस्थिरतेशी झुंजत होता। सोन्याची आयात ही देशाच्या मर्यादित डॉलर साठ्यावर एक मोठा भार मानली जात होती। तेव्हाची परिस्थिती आणि आत्ताची परिस्थिती दोन्ही गोष्टी अर्थव्यवस्थेतील अस्थिरतेचे साम्य दाखवणाऱ्या आहेत। पवार साहेब, जेव्हा इंदिरा गांधींनी सोनं खरेदी करू नका असं आव्हान केलं होतं तेव्हा कुणामध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती? जेव्हा तुमचं यूपीएचे सरकार होता, तुम्ही कृषी मंत्री होतात, महाराष्ट्रामध्ये रोज शेकड्यांनी शेतकरी आत्महत्या करत होते, तेव्हा तुम्हाला अस्वस्थता जाणवली नव्हती का? तेव्हा त्याबद्दल तुम्ही पावलं टाकली होती का? जेव्हा काँग्रेसचं सरकार होतं, यूपीएचं सरकार होतं, तेव्हा पेट्रोल पंप, डिझेल पंप रात्री 8 ते सकाळी 8 पर्यंत बंद होते, तेव्हा कुठे गेली होती तुमची अस्वस्थता? भारतात कच्च्या तेलाला आणि सोन्याला मोठ्या प्रमाणावर मागणी आहे आणि या दोन्ही गोष्टी मोठ्या प्रमाणावर आयातीवर अवलंबून आहेत आणि त्यांची किंमत अमेरिकन डॉलर्समध्ये दिली जाते। भारत आपल्या कच्च्या तेलाच्या गरजेपैकी जवळपास 85% आयात करतो आणि जगातील सर्वात मोठ्या सोन्याच्या उपभोक्त्यांपैकी एक आहे। या दोन वस्तूंच्या सर्वाधिक आयातीमुळे परकीय चलनावर त्याचा मोठा भार पडतोय, असा सरकारचा दावा आहे। इंदिरा गांधी यांनी सोन्यासंदर्भात 1967 ला केलेलं आवाहन ही बाब खोटी असल्याचा दावा काँग्रेसने केलाय। त्यामुळे आत्ताच्या बिकट परिस्थितीतही नेत्यांना राजकारण सुचत असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केलं जात आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।